तो का मित्रांनो हे आता आमचा बहीण आल्या ते आणि पाहुणं पण आल्या ते बघा. ते काय झालं पाऊस आता पडल्यामुळे ती आम्हाला भेटायला आली बघा. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो ह्या का गेल्या वर्षी पण ह्याच जागेवर आली होती ना आता पण इथंच आले ते भेटायला. कसं काय पावसाची आमची हालत तुम्हाला काय भेटायला लय काळजी लागली का रात्रभर? हा काळजी लागली मागच नाही ते मी चालवत नाही मला बघ पण नाही ना लय काळजी लागली काय? लय काळजी लागली तुम्हाला वाटलं इकडे यावंच नाही का भेटायला? येतो ना म्हणलं बा काय झाली आई हा मग काय आहे? बाय छत्री घेऊन चालली तुमची तब्येत बरी नाही तर तुम्ही आला या. ऐकतच नाही असे काय सांगायचे बघा. माणसाचं प्रेम तरी किती एकतर मग दोन्ही माणसं आजारी हा तरी इथपर्यंत येते द्या बसायला भेटायला आणि पाऊस 4 वाजल्यापासून काल लागला या. रात्री सांगला मला व्यवस्था पण नाही वाटत काय करून पण नाही खाल नाही पियाल नाही काय नाही तशी चालव काय करायचं नको तुम्ही या पण लय काळजी घेतली नाही हो अण्णा. रात्री निघून देता. एवढी काळजी कशी काय घेतली? खावा तर आयत्या वेळी कुठं खावा मी तुम्हाला पाणी किती पडतं? 800 रुपयाची साडी लावून आणली. आम्हाला लग्नाला आला ना लग्नाला काय आहे बाई साडी द्यायला आम्ही साडी पण घेतली नाही बाय आली की म्हणते साडी आणाय जायची हा मग तुमच्या मनाने बंद बायच्या मनाने वाट बघतात अन्नाला रस्त्याला बोललो ना बायला साडी आणले पण टाइमच नाही खायला सुद्धा नाही मी काय करतो मग आता स्वप्न कुठे गेला? आता जेवण 9-10 वाजता उठतो ना हा दुकानावर जातो. मग आता दुकानावर गेला असेल म्हणायचं. तुम्ही कसं काय आला इकडे? फोन नाही तुम्हाला लावला माहिती नाही फोन देऊन लावलं उचलला नाही तुम्ही तुमच्या बिजी असता सकाळची जात ना चार्जिंगला लावला होता सकाळी. नाही आता निघत पण लावला तेच ना तर तुम्ही हा हा मग आम्ही कोणातरी बोलत होतो. हा, मग अशी जरा झाली रात्री पण लावला आता पण लावला निघत ते देवाला बशी आलो लावला दादा म्हणला का माठा बशी आहेत. म्हणून म्हणलं चल मोरगावला गेलतो फोन तुम्ही? हा त्याला तर म्हणत गार पाऊस आहे म्हणते का? नाही पाऊस म्हणतो अंग होते तिकडे पाऊस कमी आहे. हा तिकडे कमी म्हणतो तो म्हणतो अंग विजायची पडतोय असं का? हा बारीक 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 पडतोय. पुण्या बिण्याला लय पाऊस आहे पुण्याला भरपूर आहे ना. ट्रॉफिक नाही गच झाली मग मी रात्री म्हणलं फोन करा म्हणजे म्हणजे तुम्ही मामाचं अजून सोडलं नाही म्हणायचं. नाही नाही हा काय शोध मामाचं धरून ठेवलं या. घराचीच बारी आहे काय सांगायचे दोन्ही आजारी माणसं त्यांचं मलाच वाईट वाटते या. काय यायचं मी तुमच्यासाठी भेटायला आला असतो. नाही पण आता ही ऐकत नाही मला तुम्हाला हे- बसा आता इथं. मस्त आता काय बसा बिसा टाकले बसा. हे कोण आहे ते लक्ष्मी म्हणजे पोर नाही का? किती इथे घालायला? हा इकडे ठेवली. ते आहे आता इथंच आपल्या पशी. आता हा मग आता बांध नाही बकरी सोडू का जरा? हा सोडा सोडा आता. आता जेवण खावण करून जावा. आता बकरीला बनवा बराच टाइम झाला या. ना रात्री लय आमची हळद झाली लय आलं. लय हळद. हा त्या काय पिशवी पिशवी आहे ना. नाही बस. नमस्कार मित्रांनो. पावसाने काल 4 वाजल्यापर्यंत चांगली हजेरी लावली आपल्या रायगडमध्ये मुंबईमध्ये. म्हणजे पुण्यापर्यंत आहे म्हणायचं भरपूर पाऊस चांगला आहे. पुण्यापासून पुढं आता कसं आहे ते नाही सांगता येणार. पण आता तेव्हा आमची बकरी बसल्या त्या आता वाजल्यात 11. आता ही बकरी उठवायचं काम चाललं या. आम्हाला पाऊस नव्हता पण तवा पण म्हणजे वेगळंच वाटत होतं. आणि आता पाऊस पडतोय तिथं आनंदाचीच गोष्ट आहे. आणि पाऊस तर पाहिजेलच कारण पावसाशिवाय तर मजा नाहीच. पण विषय काय झाला आम्ही बाहेर असल्यामुळं आमची लय हळद. कारण चिखलात असल्यामुळं ना लय हळद आमची. कारण ते का आमचं पाल बघा तुम्हाला ते दाखवतो. ते बघा पाल त्यातच आमचं राहणं वागणं. किंवा रातचं तर मच्छर बिच्छर पण या पावसामुळे जास्त चावायला लागलं. का रानाच्या कडेला बसल्यामुळे मच्छर पण चावायला लागलं. म्हणजे आमचं हे काय 12 महिन्याचं दुखणंच आहे. त्याच्याबद्दल काय म्हणजे सांगण्यात पण मजा नाही. पण आहे जनावरांसाठी बाया माणसं पोरं कुत्री असं आहे मित्रांनो. एक
रात्री आम्ही पाहिलं मोबाईलवर ते पोस्टर लावतात ना पोस्टर. आता हे पोस्टर कुठं लावलं असेल तर तो पोस्टर काय झाला वाऱ्याने पावसाने तो पोस्टर तुटला. तुटल्याच्या नंतर एका टू व्हीलरच्या पुढं जाऊन तो पडला. पडल्यानंतर ती गाडी पडली. पुढच्या चाकातच गुंतल्यामुळे ती गाडी पडली. अहो माझं म्हणणं एक आहे, पावसाळा दिवस आलाय, पाऊस भरपूर पडायला लागला, वारा कावधान भरपूर व्हायला लागला म्हणजे अवचाळा फाना. गाड्या घोड्या व्यवस्थित चालवा. तर गाड्या व्यवस्थित चालवा. आता उन्हाळाभर सडक तापलेली, तिच्या पेट्रोल सांडलं काय किंवा सडक आता तिचा मळखल त्या सडकाला झाला. त्यामुळं गाड्या आता काय वायबल होणार, घसारणार. माणसाने बाई काळजी घ्यावं. ह्याची काळजी घ्या. काय करा, गाडी चालवायची काळजी घ्या. अचानक फास्ट गाडी केली, वाराने कावधानाने झाड पडल किंवा तार पण पडू शकते, खांबाची तार एखादा खांबला सुद्धा पडू शकते. वारा पाणी चालू झाला तर कुठेतरी थांबून राहा. आणि कुठेतरी थांबा. टाइम गेला तरी चालन. काय काय करू दमाने जाता येईल, पण जास्त काय करू नका. कारण काय होईल हे आपल्याला नडल आणि हे घातिक ठरल. म्हणून काय करा, शिस्तीत जावा, अर्धा लेट लागून या. पण ह्या झालेल्या गोष्टी चुकी कधी सांगून येणार नाही. होणार नाही कवा. हा चुकी ती चुकीच. त्याच्यामुळं माझं तुम्हाला हात जोडणं सांगणे. आता बघा त्यो म्हणजे ती का ते काय लावलेलं ते कागद काय ते म्हणतात, ज्या पाटी लावलेली जी ती उडली, माणसाच्या अंगावर पडली. पण त्याची गाडी दामाने असल्यामुळं काय झालं, गाडी पडली पण त्याला लागलं नाही, वाचला माणूस नाही. तो माणूस वाचला. आता फास्ट जर गाडी असती ना, फास्ट बेकारी झाली. बेकार नाही, हातपाय मोडला असता, एखाद्या जीवन पण गेला असता. तर असं आहे मित्रांनो, तसं काय करू नका तुम्ही. पाणी पाऊस चालू व्हायला लागलाय, व्यवस्थित वाहना चालवा. बरं झाड तर पडणार आहे तुम्हालाच माहिती आहे, तार पडणार आहे तुम्हाला तर माहिती आहे. एखादं गुरुडवार कुत्रं आडवं येणारच आहे. पाऊस आला म्हणजे प्रत्येकाला बी आहेच. म्हणून शिस्तीत चाला. आपल्याला बरेच दिवस म्हणजे जगायचं आहे, राहायचं या. असं आहे मित्रांनो. मी इथंच थांबतो आणि घंटीचा बटन दाबाय विसरू नका, सबस्क्राईब करा.